आज आपण एका अशा प्रवासाला निघणार आहोत जो आपल्याला घेऊन जाईल पृथ्वीच्या सगळ्यात खोल, सगळ्यात गूढ ठिकाणी. हो, आपण बोलतोय मारियाना ट्रेंचबद्दल. चला तर मग सुरू करूया हा अविश्वसनीय प्रवास. तर ही जी संख्या आहे, उणे 10,984 मीटर, ही आहे चॅलेंजर डीपची खोली. आणि हो, हाच आहे मारियाना ट्रेंचमधला आपल्या पृथ्वीवरचा सगळ्यात सगळ्यात खोल बिंदू. आता ही खोली किती प्रचंड आहे याची कल्पना करायची असेल ना, तर असं समजा की जगातला सगळ्यात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट, तो जर उचलून या खंदकात ठेवला तरी सुद्धा त्याचं शिखर तब्बल 2 किलोमीटर पाण्याखाली असेल. अविश्वसनीय आहे नाही का? चला तर मग थेट या खंदकाच्या तळाशी जाऊया, जाणून घेऊया की तिथलं वातावरण नेमकं कसं आहे, काय परिस्थिती असेल इतक्या खोलवर. इथला पाण्याचा दाब तो पृष्ठभागापेक्षा 1000 पटीने जास्त आहे. म्हणजे विचार करा, हा दाब इतका इतका प्रचंड आहे की तो आपल्याला काही क्षणात चिरडून टाकू शकतो. पण सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे माहितीये? इतक्या भयानक परिस्थितीतही तिथे जीवन आहे. आता गंमत म्हणजे ह्या जागेबद्दल आपल्याला पहिल्यांदा माहिती मिळाली ती काही हायटेक पाणबुडीमुळे नाही. नाही, तर चक्क 150 वर्षांपूर्वी फक्त एक साधी दोरी आणि वजन वापरून याचा शोध लागला होता. म्हणजे बघा, 1875 मध्ये HMS चॅलेंजरने पहिल्यांदा इथली खोली मोजली. त्यानंतर थेट 1960 मध्ये ट्रियस्टने पहिली मानवी डुबकी मारली. आणि मग 2012 मध्ये जेम्स कॅमेरॉन एकटेच तळापर्यंत पोहोचले. आजपर्यंतचा हा प्रवास खूप लांब आणि धोकादायक राहिला आहे. आणि खरं सांगायचं तर हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच लोक आजपर्यंत तिथे पोहोचू शकले आहेत. HMS चॅलेंजरचे खलाशी तर प्रचंड घाबरले होते. का? कारण त्यांची मोजमाप करणारी दोरी खोल, आणखी खोल जातच होती. त्यांना वाटलं की अरे देवा, आपल्याला दुसऱ्या जगातल्या समुद्री राक्षसांच्या जगात जाण्याचा एखादा गुप्त दरवाजाच सापडलाय. तर मग प्रश्न हा आहे की पृथ्वीच्या कवचावर एवढा मोठा, एवढा खोल खंदक तयार करणारी प्रचंड भूगर्भीय शक्ती तरी कोणती आहे? हे झालं तरी कसं? याचं उत्तर दडलंय टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालीमध्ये. आता टेक्टॉनिक प्लेट्स म्हणजे काय? तर सोप्या भाषेत हे पृथ्वीच्या कवचाचे प्रचंड मोठे तुकडे आहेत जे वितळलेल्या खडकाच्या थरावर सतत तरंगत असतात आणि हळूहळू सरकत असतात. तर होतं काय की 2 टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांना धडकतात. त्यातली जी जुनी आणि जड पॅसिफिक प्लेट आहे ती हलक्या फिलिपिन प्लेटच्या खाली सरकू लागते. आणि जशी ती खाली जाते तशी ती वाकते आणि समुद्राच्या तळावर एक खोल व्ही आकाराचा खंडक तयार होतो. याच प्रक्रियेला सबडक्शन म्हणतात. आणि याचमुळे मारियाना ट्रेंच तयार झालाय. आणि हो, हे क्षेत्र आजही सक्रिय आहे. आता चला, आपण स्वतः एका पाणबुडीत बसून पृष्ठभागापासून समुद्राच्या तळापर्यंतचा प्रवास करूया. बघूया या प्रवासात आपल्याला काय काय दिसतं आणि कोणकोणत्या सागरी क्षेत्रांमधून जावं लागतं. आपला प्रवास सुरू होतो सनलाईट झोनमधून, म्हणजे सूर्यप्रकाश क्षेत्रातून. हे जग आपल्या ओळखीचं आहे, तेजस्वी, उबदार आणि जीवसृष्टीने भरलेलं. आणि ही परिसंस्था इतकी महत्वाची आहे की आपल्या पृथ्वीवरचा जवळजवळ अर्धा ऑक्सिजन इथेच तयार होतो. पण जसं जसं आपण खाली जातो तसतसा प्रकाश कमी होऊ लागतो, रंग दिसेनासे होतात आणि वनस्पतीही गायब होतात. इथून खऱ्या अर्थाने एका वेगळ्या अनोळखी जगाची सुरुवात होते. 1000 मीटरच्या खाली सगळं संपतं. नैसर्गिक सूर्यप्रकाश पूर्णपणे नाहीसा होतो. आता आहे तो फक्त भयाण, संपूर्ण अंधार. असं वाटतं की आपण जणू एखाद्या कृष्ण विवरातच आलो आहोत. पण थांबा, या काळ्याकुट्ट अंधारात सुद्धा काहीतरी चमकतंय. प्रकाशाचे किरण दिसतायत. पण हे कसे शक्य आहे? इथे तर सूर्यप्रकाश पोचतच नाही. तर हा प्रकाश येतो बायोल्युमिनेसेन्समधून. म्हणजे इथले जीव स्वतःच प्रकाश निर्माण करतात. अँगलफिशसारखे प्राणी स्वतःचा जैविक कंदील वापरून या अंधारात शिकार शोधतात आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवतात. आणि आता आपण पोहोचलो आहोत तळाशी, जिथे आपल्याला भेटतं एक असं जग जिथल्या जीवांनी या प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्याची कला साध्य केली आहे. इथे आपल्याला कोणी पौराणिक राक्षस नाही, तर भेटतात जायंट ॲम्फिपॉड्स, कोळंबीसारखे जीव जे चक्क 30 सेंटीमीटरपर्यंत मोठे होतात, किंवा सी पिग्स जे पायांसारख्या नळ्यांवर चालतात. आणि अर्थातच मारियाना स्नेलफिश,
या जगातला सर्वोच्च शिकारी, जो या प्रचंड दाबातही आरामात जगतो. पण इथला सगळ्यात विचित्र रहिवासी कोणता असेल तर तो आहे झेनोफायोफोर. याचं वर्णन कसं केलं जातं माहितीये? जणू काही कोणीतरी एका खडकावर एक मांसल मेंदूसारखा गोळा चिकटवला आहे. हा जीव तर जैविक नियमांनाच आवाहन देतो. कारण हा आहे एक एकल पेशी जीव, जो 20 सेंटीमीटरपर्यंत लांब वाढतो. आपल्या ग्रहावरच्या सर्वात मोठ्या सिंगल सेल्ड जीवांपैकी हा एक आहे. आपल्याकडच्या जगात ही शक्यच नाही. पण या कमी ऊर्जेच्या, प्रचंड दाबाच्या जगात टिकून राहण्यासाठी हे एक थक्क करणारं अनुकूलन आहे. पण या इतक्या दुर्गम, इतक्या एकाकी ठिकाणी संशोधकांना एक शेवटचा, खूपच अनपेक्षित आणि खरं तर धक्कादायक शोध लागला. आत्तापर्यंत सगळ्यांना काय वाटत होतं? की मारियाना ट्रेंच ही पृथ्वीवरची शेवटची अस्पर्शित जागा असेल, मानवी हस्तक्षेप आणि प्रदूषणापासून पूर्णपणे सुरक्षित. पण सत्य वेगळंच होतं. इथल्या प्राण्यांच्या शरीरात आपल्या कारखान्यांमध्ये तयार झालेली औद्योगिक रसायनं सापडली. विचार करा,